नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मग कशी गेली तुमची सगळ्यांची दिवाळी? सगळेजण आपापल्या घरी म्हणजेच सासरी परतल्या देखील असतील। तर मी सुद्धा माझ्या सासरी केव्हाच आलेली आहे आणि मैत्रिणींनो 2-3 दिवसाचा मिळून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर बघू शकता इकडे प्रशिक बाळाची मज्जा मस्ती सुरू आहे, कारण की मी माझ्या जुन्या घरी गेलो होतो मी आई। तर इकडे आम्ही म्हणजे माझं पूर्ण बालपण वगैरे गेलेलं आहे आणि रिसेंटलीच आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालेलो आहोत, म्हणजे प्रशिकच्या जन्माच्या वेळी। आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की एक मोठी गुड न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर गुड न्यूज जी आहे ती म्हणजेच मी आत्या झालेली आहे, म्हणजेच माझ्या भावाला मुलगा झालेला आहे। आणि जसं मुलगा झाला आम्हाला कळलं, आम्ही घरातले सगळेजण खूप आनंदी झालो, आई बाबा माझ्या बहिणी भाऊ, कारण की प्रशिकनंतर आता 4 वर्षानंतर एक लहान बाळ आमच्या घरामध्ये आलेलं आहे आणि लहान बाळ म्हटलं की प्रत्येकाला आवडतंच। तर आता आमच्या मम्मी पप्पांसाठी कायमचं त्याच्यासोबत राहणारं एक लहान बाळ आलेलं आहे। तर त्याचा आनंद मलासुद्धा खूप झाला, कारण की जेव्हा प्रशिक इकडे यायचा ना तेव्हा आईचं मन खूप नाराज व्हायचं, आई बाबा दोघंही। पण आता त्यांच्यासोबत कायमचं राहण्यासाठी एक हक्काचं बाळ आलेलं आहे। तर आम्ही सगळेच जण खूप आनंदी आहोत। तर त्याच दिवशी माझा भाऊ जो आहे तो बाळाला भेटण्यासाठी गावाला निघाला होता। तर बाळाला ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही नीड असतात, तर ते सगळं काही माझ्या आईने त्याला घेऊन दिलं होतं। आणि थंडीसुद्धा भरपूर आहे आता गावी, तर स्वेटर, गरम कपडे, इतर गोष्टी खाण्याच्या वगैरे सगळं काही दिलं होतं त्यांना। तर छान वाटलं, आता फक्त बाळाला भेटण्याची उत्सुकता आहे आम्हाला सगळ्यांना। तर दुसऱ्या दिवशी माझी जी लहान बहीण आहे तिची रूट कॅनल ट्रीटमेंट करायची होती दातांची, तर तिला डेंटिस्टकडे सुद्धा नेलं होतं। आणि त्यानंतर हा दिवस तुम्ही बघत असाल तर आम्ही ज्या दिवशी माझ्या सासरी आलो हा त्या दिवशीचा दिवस आहे। तर त्या दिवशी माझी लहान बहीण जी की खूप छान अशी मास्टर शेफ आहे, लिटिल मास्टर शेफ, तर तिने मस्त आमच्यासाठी शेजवान राईस केला होता, जो की मला आणि प्रशिकला खूप आवडतो। तर तिच्याकडनंच मी शिकली होती शेजवान राईस कसं करायचं, ते तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलं होतं। तर छान असं शेजवान राईस तिने बनवलेलं आहे। आणि माहेरी आली ना की ही गोष्ट आपल्यासोबत होतेच होते। आपल्या घरी असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही मिळत, आणि वर्षातून एकदा दोनदा जर आपल्याला हेड मसाज अगदी पॅम्पर करत करत आपल्याला हेड मसाज आपली आई जी आहे ती करतच असते, डोक्याला तेल लावून देणं, छान मालिश करणं डोक्याची, तर खूप छान वाटतं। अगदी बोलतात ना डोक्यातला जो काही बोलतात जो थकवा असतो ना तो पूर्ण निघून जातो, तर छान वाटलं। आणि हे जे तेल तुम्ही बघितलं आहे ना ते माझ्या लहान बहिणीने घरीच बनवलेलं आहे। तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगेलच, त्याची रेसिपी तिने मला शेअर केलेली आहे। तर जेव्हा मी बनवेल ना तर तुमच्यासोबतसुद्धा नक्की शेअर करेल, कारण की माझी केस इतकी पातळ झाली आहेत ना, पुढचं तुम्ही बघू शकता डोक्यापासला जो काही भाग आहे ना केसांचा तो अगदी विरळ आणि पातळ झालेला आहे। पण मला आता केसांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण की इतक्या महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा मला असं वाटतं काहीतरी घरगुती उपायच सुरू करावेत, कारण की लहानपणापासून आईने आमच्या तिघी बहिणींच्या केसांची भरपूर काळजी घेतलेली आहे। अगदी घरगुतीच उपाय करून करून तिन्ही मुलींचे म्हणजे आम्हा तिन्ही बहिणींचे मस्त असे लांब सडक असे केस वाढवलेले होते, पण आता ते थोडेसे खूप विरळ आणि एकदम असे गळायला सुरुवात होत आहे। त्यामुळे आता हे जे हेअर ऑइल आहे जे माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे, लहान बहिणीने, तर त्याची रेसिपी मी नक्कीच करून तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल। करून दिली ही जादूची छडी, दाखव छडी। माऊने बनवली? किती छान बनवली, श्यामल परीने। दाखव दाखव। हो हे घे। तर प्रशिकचं आणि त्याच्या मावशांचं काही ना काहीतरी सुरूच असतं। तर असो इकडे आईने मस्त मला टिफिनला नेण्यासाठी ज्वारीच्या भाकरी आणि मस्त अशी मेथीची भाजी केलेली आहे।
तर आईच्या हातची मेथीची भाजी मला खूप आवडते. तर सगळं काही आवरून झालं होतं, तर आता आम्ही मस्त जेवून घेतो. शेजवान राईस, मेथीची भाजी, भाकर आणि वरण भातसुद्धा होता प्रशिकसाठी. तर आता जेवण करून आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. तर इकडे आईची पॅकिंग करायची सुरू होती. म्हणजे ज्या काही वस्तू वगैरे आणल्या होत्या, कपडे, फळं म्हणा, तर ते सगळं काही ती पॅक करून ठेवत होती मला नेण्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही बघालच आमच्या गावची म्हणजे सोलापुरी ज्वारी जी आहे ती आई एकदमच घेऊन ठेवते. 1-1.5 वर्षाची आणून ठेवते गावाकडनं. तर त्यातली थोडी मला लागेल तशी ती मलासुद्धा देत असते. पण आमच्या घरी कसं आम्ही मोस्टली चपात्याच खातो आणि कधीतरी थंडीमध्ये वगैरे म्हणा तर भाकरीसुद्धा छान लागतात आपल्या पालेभाज्यांसोबत खाण्यासाठी. तर ज्वारीसुद्धा आई देत असते. तर छान असा दिवस गेला. म्हणजे दिवस तर नाही म्हणू शकत, पण 2-4 दिवस जे काही आपण माहेरी राहतो ना, ते क्षण आपल्यासाठी पुढचे 4 दिवस जे आहेत ते एनर्जेटिक राहतात. प्रत्येक मुलीचा हा अनुभव असेलच. तर छान दिवाळी गेली यावर्षीची आणि आता थंडीसुद्धा पडायला सुरुवात होत आहे. तर छान वाटत आहे, कारण की मुंबईमध्ये इतकं गरम असतं ना दरवेळी, पण हे थंडीचे दिवस इतके छान जातात ना. तर शेवटचा क्षण म्हणजेच टाटा बाय बाय करण्याचा. तर मी आईचा निरोप घेऊन निघाली होती. त्यानंतर बहिणींचासुद्धा निरोप घेतला. प्रशिकसुद्धा आजी, मावश्या, आजोबांना भेटून निघत होता. आणि सोनाली ताईची जेव्हा भेट झाली होती तेव्हा सोनाली ताईने मला ही साडी गिफ्ट केली होती. त्याचा ब्लाऊजसुद्धा आईने शिवून आणला होता. तर खूप सुंदर कलर दिसतो हा. आय होप तुम्हालासुद्धा ही साडी नक्कीच आवडली असेल. आणि हे मनी प्लांट जे आहे ते 2 याच्यामध्ये आईने लावले होते बकेटमध्ये. तर एक बकेट आईने मला दिली मनी प्लांटची. तर खूप सुंदर दिसतं ते मनी प्लांट. आता बघू आमच्या अंगणामध्ये लावायची गरज नाही, ते आहे तसंच ठेवावं लागेल. तर चला आता मी सुद्धा निघते माझ्या सासरी. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. 2 दिवस जरी राहिलो ना तरी असं वाटतं की अजून राहू, आणि हे दिवस किती पटकन निघून जातात ना हे कोणालाच कळत नाही. तर पण आपल्याला आपल्या घरी जावंच लागतं सासरी. मी सुद्धा निघाली आहे. भेटूया आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता प्रशिकचा वाढदिवससुद्धा आहे, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एकतरी लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि आपल्याला अजून नवनवीन व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.